नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या जेन्युइन रिव्ह्यू मूवी चॅनल वरती, जिथे आम्ही तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू देणार। तर आज आम्ही मूवी बघितली अल्ल्याड पल्ल्या, ज्याचा मी जेन्युइन रिव्ह्यू देईन। तर या मूवीचे मेन कास्ट आहेत गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन। आणि को ऍक्टर्स मध्ये आपल्याला भेटतात मकरंद देशपांडे आणि संदीप पाठक। तर या मूवीच्या स्टोरी लाईन बद्दल जर बोलायला गेलं तर या मूवीची स्टोरी लाईन खूप बेसिक आहे। म्हणजे की आपण प्रेडिक्ट करू शकतो की आता भूत येणार आणि आता काही ना काहीतरी बॅकग्राऊंड म्युझिक लागणार। आणि ह्यांनी खूप प्रयत्न केला की या मूवीला हॉरर कॉमेडी बनवू, पण ह्यांच्याकडून ना हॉरर झालं ना कॉमेडी झालं। आणि कॉमेडी जर बोलायला गेलं तर ह्यांनी दोन लोकांकडून खूप खूप काम करून घेतलं, जे की आहे संदीप पाठक आणि आपला गौरव मोरे। असं वाटत होतं की आपण दोघांचं हास्य जत्राचा स्किट बघतोय। आणि या मूवीच्या हॉरर सीन बद्दल बोलायला गेलं तर काय बोलावं, त्यांचे हर एक हॉरर सीन इतके कॉमेडी वाटत होते की जितका त्यांनी हॉरर दाखवायचा प्रयत्न केला तितके लोक हसायला लागले। त्याचं एक सीन तर मी तुम्हाला सांगेल की जिथे भूतांचा मॉब होता, मॉब, ते असं वाटत होतं की अॅन्युअल फंक्शन मध्ये छोट्या मुलांचा काहीतरी स्केट चालू आहे आणि तिकडे छोटे मुले येऊन अभिनय करतात। ही मूवी बघायला जातो मकरंद देशपांडे साठी, आणि आपल्याला एक्सपेक्टेशन असतात की आपण मकरंद देशपांडे सरांकडून काहीतरी चांगलं बघायला भेटेल, पण आपल्याला तसं काही बघायला भेटत नाही। त्यांचा एक साधा सिंपलचा रोल आहे, जो का आहे आपल्याला काहीही कळत नाहीये, बस तो आहे म्हणून आहे। या मूवी मध्ये नवीन ऍक्टर आहे ज्याचं नाव आहे भाग्यम जैन। आपल्याला मूवी बघताना असं वाटतं की हा कुठल्या तरी प्रोड्युसरचा मुलगा आहे आणि त्याला जबरदस्ती या मूवी मध्ये घेतलं गेलंय कारण की त्याला हिरो बनायचंय। त्याचा मूवी मध्ये काही एक लिंक नाहीये, बस त्याची डायलॉग डिलिव्हरी पण एवढी काही खास नाहीये। आणि त्याचा अभिनय जर बोलायला गेलं तर मग असू द्याच। या मूवीच्या चांगल्या गोष्टींबद्दल बोलायला गेलं तर यांची सिनेमॅटोग्राफी, यांचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि यांचं कास्टिंग, हे तीनच गोष्टी चांगल्या आहेत। आणि ह्या कास्टिंग कडून यांनी काही एक काम करून घेतलं नाहीये। यांच्याकडे एवढे पोटेन्शियल ऍक्टर्स असताना देखील ही मूवी आपल्याला बिलकुलही इंटरेस्टिंग वाटत नाही, कारण की यांची स्टोरीज खूप बेसिक आहे। म्हणजे स्टोरीज एकदम इंटरेस्टिंग नाहीये। ही मूवी थिएटरला जाऊन बघण्यासारखी बिलकुलही नाहीये। ठीक आहे, तुम्हाला जर ही मूवी बघायचीच आहे तर तुम्हाला गौरव मोरेचा अभिनय बघायचाच आहे, मकरंद देशपांडे साठी तुम्हाला मूवी बघायचीच आहे, तर तुम्ही ही OTT प्लॅटफॉर्म वरती जेव्हा येईल तेव्हा जाऊन बघा, नाहीतर मग टीव्ही वरती लागेल तेव्हा जाऊन बघा, पण ही थिएटरला जाऊन बिलकुल बघू नका।